नवनीत राणांना राष्ट्रवादीतून राज्यसभेसाठी उमेदवारी मिळणार का? सुनील तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार यावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या जागेवर भाजप नेत्या नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही चर्चा पूर्णपणे फेटाळून लावत नवनीत राणा हा विषय राष्ट्रवादीकडून संपलेला आहे असे स्पष्ट केले आणि याचवेळी त्यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत त्यांनाही कडक शब्दात सुनावला आहे. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर या जागेवर सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र या शर्यतीत अचानक भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांची एंट्री झाली. भाजप नवनीत राणा यांच्यासाठी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडायला सांगेल असं बोललं जात होतं. त्यातच नवनीत राणा यांनी मुंबईत येऊन देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांची थेट भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं. मात्र तत्पूर्वी छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने भुजबळांचा दावा पक्का मानला जातो आहे. नवनीत राणांचा हा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्याचा संपलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपची बैठक आता संध्याकाळी होईल आणि या संदर्भातला अंतिम निर्णय बहिणी असतील, भुजबळ साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, मी अध्यक्ष असेल, मुश्रीफ साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, या सर्वांची चर्चा करून आम्ही त्या ठिकाणी करू. ही अजून त्यांचा सल्ला घेण्याची पाळी आमच्यावरती आली नाही. त्यांनी त्यांच्या पक्षात पहिले सल्ले द्यावेत. त्यांचं संख्याबळ कसं वाढेल, आता पुढे जिल्हा परिषद आहे त्याच्यामध्ये कसं वाढेल त्याच्यावरती अधिक लक्ष केंद्रित करावं. नुसतंच द्वेषाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीमध्ये असं काय कोणाला सल्ला देण्याची आवश्यकता नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.